आपण क्लास नोट्स भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलणार आहोत. आता हे क्लास नोट्स भारतीय अर्थव्यवस्थेचे जे आहेत, तर मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये एवढं अपडेटेड जे काही पुस्तक दुसरं कुठलंही पुस्तक नाही. आणि अगदी कन्सेप्ट देखील सगळ्याच गोष्टी या टॉपिकमध्ये, या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की जवळपास बघा, अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना हा पहिल्या टॉपिकपासून जे सगळेच आहेत, राष्ट्रीय उत्पन्न असेल, विकासाचे निर्देशांक असतील, असे जवळजवळ 33 टॉपिक केलेले आहेत. 33वा केंद्रीय अर्थसंकल्प 25-26चा पण दिलेला आहे. ओके. आणि विशेष म्हणजे जे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे, आर्थिक पाहणीच्या पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील, ते टाकलेले आहेत. आता गड मला एक प्रश्न विचारला होता की अन्नधान्याचं 21-22 मध्ये उत्पादन काय आहे. ओके, 315 पॉईंट समथिंग वगैरे काहीतरी असेल. ओके, असं काहीतरी विचारलं, बरोबर ना. तो देखील या नोट्समध्ये आहे. अशा बऱ्याच गोष्टी जे विद्यार्थी विचार पण करू शकत नाही, म्हणजे ट्रॅडिशनल तर याच्या बाहेर जाणारच नाही रे. ज्या गोष्टी काही आर्थिक सर्वेच्या रिलेटेड आहेत किंवा अर्थसंकल्पाच्या रिलेटेड आहेत किंवा करंटला टच करणारी आहेत, अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. म्हणून हे पुस्तक आहे आणि कमी पेजेसमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं असं स्वरूपाचं आणि पूर्णतः अपडेटेड असणारं हे मार्केटमधलं एकमेव पुस्तक आहे. आणि याला जेवढे जास्तीत जास्त रिव्हिजन कराल, यासोबत फक्त एक काम करायचं पोरं, जे 21,000 आपला प्रश्नसंच आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक वाचून झाला की राष्ट्रीय उत्पन्नावरले लगेच काय करायचं, 21,000 मधलं प्रश्न सोडवायचे. असं इकॉनॉमिक्सला म्हणता येत नाही 15 पैकी 15 येतील, पण मॅक्सिमम मार्क निश्चित या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला येतील याची शाश्वती देतो आणि या ठिकाणी थांबतो.